आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोनेरकर. गेल्या 8-10 दिवसांपासून आपण वेगवेगळ्या कार्यालयातील वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती घेत आहोत, ज्यामध्ये आरोग्य क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे, गृहिणी आहेत, वकील आहेत. आज आपण अशाच एका गृहिणीची म्हणता येईल आणि एका अधिकाऱ्याची देखील मुलाखत घेणार आहोत, ज्या महिलेनं जालना जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीला पाण्याची व्यवस्था केली. थोडक्यात पाणी पाजलं असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही, कारण जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये सौ विद्या कानडे हे नाव पोहोचलेलं आहे. जालना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता ते आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा पाण्याचा प्रवास त्यांचा कसा झाला आहे. मॅडम, तुमचं EDTVमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. दरवर्षीचा आमचा हा उपक्रम असतो. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, अनेक महिलांना तुमच्यापासून प्रेरणा मिळते. कसा झाला हा तुमचा प्रवास? म्हणजे इंजिनिअरिंग कशी झाली, अभ्यास कसा केला, कसा आला तिकडे? नमस्ते. प्रथमतः मी तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते. माझ्या बालपणाबद्दल मला थोडं बोलायला आवडेल. पहिल्यांदा माझा जन्म झाला नायगावला, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. तसं हे एकदम छोटंसं गाव आहे. ह्या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की सावित्रीबाई फुलेंचं गाव आहे का ते? हो. नायगाव म्हटलं की ते कनेक्शन जोडलं जातं. ते आद्य देवता आमच्या सावित्रीबाई फुले यांचं हे माहेर घर आहे. आणि माझी आई ही त्यांची वंशज आहे. आमची 5वी पिढी आहे. त्यामुळं तसं विचार केला तर शिक्षणाचा वारसा आम्हाला हा पहिल्यापासूनच मिळाला. माझे मामा, मावशी हे सगळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. माझे आजोबा मुरलीधर नेवसे ह्यांची 3री पिढी होती, जे की खंडोजी नेवसे पाटील ह्यांचे वंशज आहेत. आणि त्यामुळे कसं पहिल्यापासून शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळीच रुची होती. माझी आई त्या मानाने कमी शिकलेली आहे. असं कसं होईल बरं? त्या सावित्रीबाई फुलेंच्या गावातल्या आहेत, त्यांचे वंशज आहेत, कमी शिकलेले म्हणजे काय काय कारण होतं, काय सांगता येईल? त्यावेळेस ते 3-1 किलोमीटर त्यांना चालत जावं लागायचं. त्यामुळे आणि घरातले पण शेतामध्ये वगैरे थोडंसं तिच्यावर जरा रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळं तिने हा डिसिजन घेतला की ठीक आहे, मी 10वीच्या पुढे नाही शिकणार. तर तिचं 10वी झालेलं आहे, पण तिची खूप इच्छा होती की आम्ही सगळ्या मुलांनी खूप शिक्षण घ्यावं आणि त्याच्यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील राहिली. की तिच्याबद्दल मला सांगायला आवडेल की माझे वडील बाहेर गावी वर्किंगला होते, तर ती सगळ्या घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी, सासू सासरे, शेतातली कामं, प्लस आम्ही 4 मुलं. मला एक भाऊ आहे, 2 बहिणी आहे. एक भाऊ बहीण इंजिनियर आहे, मोठी बहीण डॉक्टर आहे. पण ती कमी शिकली ह्याचा आमच्यावर कधीच तिने हे दिलं नाही. तिची फर्स्ट प्रायोरिटी हे राहायची की तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा, तुम्ही वाचत बसा, तुम्ही मला मदत नाही केली तरी चालेल. सावित्रीबाईंचाच वारसा त्यांनी पुढे चालवला. मी मागे असल्यात हरकत नाही, पण तुम्ही पुढे जा. हां, तर तिने आणि माझे वडील पण MSCB मध्ये वर्किंगला होते. ॲक्च्युली त्यावेळेस पगार एवढे कमी राहायचे की त्याच्या चौघांचं शिक्षण, घरच्या जबाबदारी पेलणं खूप तारेवरची कसरत ती पाहिलेली आहे आम्ही त्यांचे. पण त्यांनी ती सक्षममध्ये पार पाडली आणि आम्ही सगळेच उच्च शिक्षित आज आहोत आणि आम्हाला त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे आम्ही कुठेतरी इथपर्यंत पोचलेलो आहोत. तर हे मी बालपणाविषयी बोलले तुम्हाला सगळं जे आहे. आता बालपणाविषयी झालं तर आता मग तारुण्याविषयी पण बोलून टाका. कसं गेलं तारुण्य? माझं सगळं शिक्षण लहानपणीचं जिल्हा परिषद शाळेला झालेलं आहे. तारुण्य पाहिजे. आता आपण बालपण सोडून दिलं, आता तुमचं आता तारुण्य. नंतर 11वी-12वी झाल्यानंतर माझं BE गव्हर्नमेंट कॉलेज कराडला झालेलं आहे. मी BE सिव्हिल आहे. BE सिव्हिल झाल्यावर मला कॅम्पस थ्रू माझं कॉग्निझंट ह्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं होतं. तर तिथे मी एक 10 महिने जॉब केला. नंतर माझं असं होतं की मला पुढे शिकायचं होतं. तर मग मी तो जॉब रिझाईन केलं आणि 4 महिने गेट परीक्षेची प्रिपरेशन केली. गेटमध्ये माझा ऑल इंडिया रँक त्यावेळेस 895 होता. तर त्यामधून मला पुढे COPला MTech स्ट्रक्चरला मी ॲडमिशन घेतलं. MTech स्ट्रक्चर पूर्ण करून
नंतरनं मी 1.5 वर्ष एका खाजगी नोकरी कंपनीमध्ये, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये स्ट्रक्चरल इंजिनियरचा जॉबही केला. MTech करता करता मी MPSCची एक्झामची प्रिपरेशन केली. MPSCमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि 2017 साली मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणून रुजू झाले. तिथून हा माझा शासकीय नोकरीचा प्रवास सुरू झाला. आता आपण तारुण्याविषयी बोलू लागलो. तुम्ही तारुण्यातलं शिक्षण सांगितलं, तारुण्यातली नोकरी सांगितली. तारुण्यात आणखी एक प्रकार असतो लग्नाचा. लग्नाचा काय विषय आहे, कसं झालं लग्न? लग्न तसं आमचं पारंपरिक पद्धतीनं झालं. सर आहेत हे सिल्लोडचे आहेत. बरं, मराठवाड्यातले आमचे? हो, तुम्ही तिकडच्या, आम्ही इकडचे, कसं काय जमलं हे? सर आमच्याबरोबर MTechला एकत्र होतो आम्ही. इव्हन खाजगी नोकरीमध्ये पण एकत्र होतो. ज्यावेळेस लग्नाचं बघायचं चाललं होतं त्यावेळेस कुठेतरी त्यांचं पण माझं पाहायचं चाललं होतं. तर एक असं आलं की आमचं आता ठीक आहे, आता कास्टचा एवढा विचार केला जात नाही, पण त्यावेळेस असतं की कास्ट एक आहे, आपण दोघेही एक शिक्षण आहे, आहे, विचार जुळत आहे. तर एकदम ठरवून केलेलं डिसिजन सारखं आमचं लग्न झालं. अगदी पोह्याच्या प्रोग्राम पासून सगळं विधिवत झालं. एकमेकांच्या घरी जाणं, पाहणं, योग्य वाटतं का मोठ्या माणसांनी, अशा पद्धतीने आमचं लग्न झालं. आणि तो डिसिजन नक्कीच माझ्यासाठी आत्ता म्हणजे खूप छान डिसिजन ठरला माझ्या आयुष्यात आणि योग्य ठरला. सरांचं नाव सत्यप्रकाश पाथरे. त्यांचं स्वतःचं MTech स्ट्रक्चर झालेलं आहे. स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत ते. MSCB मध्ये जॉब करतात ते. आणि एकदम मला सगळ्या ह्या नोकरीमध्ये किंवा प्रत्येक डिसिजनमध्ये ते मला खूप सपोर्ट करतात. तो माझ्यासाठी खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते माझ्या पाठीशी उभे राहतात. तुम्ही नवीन काय म्हणतात? सगळ्याच बायका म्हणतात नवीन का म्हणतात, पण प्रत्येक बाई ते करू शकत नाही जे की एक नोकरी करणारी स्त्री करू शकते. किंवा ठीक आहे, मी म्हणत नाही मी खूप सक्सेसफुल आहे, पण मी काहीतरी थोडंफार करत आहे. त्यात माझ्या नवऱ्याचं खूप महत्वाचं आहे, एवढं म्हणेल मी. आत्ताच बोलताना तुम्ही सांगितले की खाजगी नोकरी करत होतात. मग खाजगी नोकरीत गलेलट्टा पगार असतात, डोक्याला हेडाक नसतं, मग ती सोडून सरकारी नोकरीत येण्याचा काय उद्देश आहे तुमचा? तसं विचार केला तर खाजगी नोकरी पण माझे जी कंपनीमध्ये लागली होती ती मल्टीनॅशनल कंपनी होती, खूप छान कंपनी होती. पण कुठेतरी मला अशी इच्छा होती की आपण एक सामाजिक कार्य करावं, समाजासाठी कार्य करावं. आणि मला ते हे आपण एक गव्हर्मेंट नोकरीतून समाजासाठी काहीतरी करू शकू, हे एक मला विश्वास असल्यामुळे मी ह्या फील्डकडे वळले आणि तो डिसिजन योग्य ठरला माझ्यासाठी. नाही, पण आम्हाला तर असा अनुभव आहे की गव्हर्नमेंटची नोकरी म्हणले की सुट्ट्या, मनमानी कारभार, जरी 9चं ऑफिस असलं तरी 11ला येणं, 6ला सुटत असलं तरी 5ला पळणं. त्याच्यामुळं अनेक जण गव्हर्नमेंट नोकरीत येतात. फ्युचर आहे, परत घरी दुपारच्या वेळेला जाणं आहे, जेवायला जाणं आहे, मग मुलाला सोडता येतं, टेबलवर फाईल काढून ठेवली किंवा बघा अधिकारी आहे हा लोकांचा समज असतो, तो 2 दिवस गायब असतो. मग त्याच्यासाठी इकडं आलात का? तसं बिलकुल नाहीये. तुम्ही अजूनही कुठल्याही स्टाफला विचारू शकता. मी शनिवार रविवारला पण अवेलेबल राहते इथं. नाही, मी तुमच्याबद्दल नाही, तुमचं जे समाजाबद्दल तुम्ही म्हणलात ना, पण खरं तर हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आहे, प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला, थेंबाथेंबासाठी जोडलेला विभाग आहे. त्यामुळे इथं एखाद्याला जर पाणी नाही मिळालं तर तुम्ही किती चांगलं काम केलात त्याच्याशी घेणं नाही, पण पाणी नाही म्हणून टाव फोडणारा, भ्रष्टाचार इथंच होतो म्हणणारा, तुम्ही कितीही काम केलं तरी चांगलं केलं नाही म्हणणारा, जुनीच पाईपलाईन पुन्हा नवीन दाखवून बिल उचललं, असं ह्या विभागावर वारंवार होणारे हे आरोप आहेत. मग हे तुम्हाला माहीत असताना खाजगी नोकरी सोडून जे इकडं आलात त्याबद्दल म्हणलो मी की एक नवीन आव्हानं असतात. आणि असं आहे की तुम्हाला कोणतंही कार्य करायचं म्हटलं तर काही चांगले म्हणणारे लोक असतात, काही वाईट म्हणणारे लोकही असतात. तुम्हाला स्वतःला माहित आहे की तुम्ही कसं काम करत आहे आणि तुमचं किती 100% देत आहे. आरोप करणारे लोकही असतात, पण तुम्ही त्यातनं कितपत त्याची शहानिशा करत आहे, गोष्टींचा पाठपुरावा करत आहे आणि एखाद्याला पूर्ण लाभ मिळण्यासाठी किंवा गावाला पाणी मिळण्यासाठी, टंचाई मात करण्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहात हे आपल्या स्वतःला माहीत असतं. आणि आरोप प्रत्यारोप हे प्रत्येक क्षेत्रात होत असतात, ते आपण दररोज पाहतोय. जनजीवन मिशन हे नवीन उपक्रम आला होता शासनाचा, त्यावेळेसपासून तुम्हाला काय वाटतं की सक्षम त्याच्यात काम झाले?
नक्कीच झालेलं आहे. आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर मी 2022ला इथे रुजू झाले. त्यावेळेस सप्टेंबर 2019 पासून जलजीवन मिशनचा प्रोग्राम बरोबर. राबवला जात होता. मी 22मध्ये रुजू झाले तर आपल्या जिल्ह्याची अशी परिस्थिती होती की 25% ऑलमोस्ट तांत्रिक अंदाजपत्रक तयार होती, 10%च्या वर्क ऑर्डर झालेल्या होत्या. तर त्यावेळेस शासनाच्या धोरणानुसार एक आमच्या पुढे खूप मोठं आव्हान होतं की सगळे DPR तयार करणं, तांत्रिक मान्यता देणं, प्रशासकीय मान्यता देणं, परत सगळ्याचे कार्यारंभ आदेश आम्हाला डिसेंबर 22 पर्यंत पूर्ण करायचे होते. तर ह्यामध्ये तत्कालीन CEO आपले मनोज जिंदाल साहेब होते, आपल्या CEO मॅडम आत्ताच्या वर्षा मीना मॅडम होत्या. ह्यांनी खूप मोठं आम्हाला प्रभावीपणे मार्गदर्शन केलं. आम्ही डिसेंबर 22 पर्यंत आमच्या सगळ्या वर्क ऑर्डर पूर्ण झाल्या होत्या. ही सगळी प्रोसेस गतिमान करण्यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम राबवला होता की जिल्हा परिषदमध्ये आम्ही वॉर रूम, जिथं फक्त निविदा प्रक्रिया राबवली जाईल, अगदी पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि ती गतिमान असेल, अशा पद्धतीने आम्ही वॉर रूम स्थापन केली होती. त्यावेळेस ऑलमोस्ट मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये सेकंड वॉर रूम स्थापन करणारा आपला जिल्हा होता आणि मराठवाड्यात पहिला जिल्हा होता. त्यामुळे ही प्रक्रिया खूप गतिमान राहिली. तसंच एक ऑलमोस्ट मला उल्लेख करावा वाटेल की आम्ही त्यावेळेस असंही एक जलजीवन मिशन ॲप म्हणून आम्ही मोबाईल ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि वेब पोर्टल डेव्हलप केलेलं आहे. तर जेव्हा आम्ही हे वेब पोर्टल डेव्हलप केलं त्यावेळेस हा आपलं मराठवाड्यामध्ये नाही ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस फर्स्ट जिल्हा असा होता की आम्ही मोबाईल ॲप डेव्हलप केलेलं होतं आणि अजूनही आमचं ते सुरू आहे. त्यामधनं आम्ही ते जलजीवन मिशनच्या प्रत्येक योजनेवर मॉनिटरिंग करतो. प्रत्येक योजनेचे फोटोज, व्हिडिओज अपलोड केले जातात. देयकाची प्रोसेसर त्यातनं होते. तर त्यामधून आम्ही जलजीवन मिशनची क्वालिटी किंवा साईटवरील काम बंद राखण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत. एकंदरीत आत्तापर्यंत जी कामं झाली जलजीवन मिशनची, तुम्ही सक्सेस झालं म्हणतात, पण किती टक्के म्हणता येईल? स्वतःला जर आपण समजलो की मी एवढे टक्के सक्सेस झाले की एवढं कामात सक्सेस झाले, तर कसं त्याच्यात गुणांकन कसं कराल स्वतःसाठी? आता आपल्या जिल्ह्यासाठी 733 योजना मंजूर आहेत. बरोबर. ऑलमोस्ट माझ्या 250 योजना पूर्ण आहेत. आणि पाहिलं तर आता ह्या वर्षी सरासरीपेक्षा गतवर्षी कमी पाऊस झाला, त्यामुळे नक्कीच जिल्ह्याला टंचाईचा सामना करावा लागला. टँकरग्रस्त हे होतं. पण अशा ह्याच्यामध्ये पण जे योजनांची कामं पूर्ण झाली, जिथे सक्षम सोर्स होता, ज्या भागामध्ये बऱ्यापैकी पाणी होतं किंवा जे सोर्स त्यावेळेस आटलेले नव्हते, तर अशा ज्या गावांमध्ये योजना झाल्या तिथे टँकरची परिस्थिती पूर्वी खूप पटकन टँकर लागायचे. जसं की आता आपलं जाफराबादचं गाडेगव्हाण आहे, तर जिल्ह्यातला पहिला टँकर त्या गावामध्ये लागायचा. पण ह्या वर्षी जलजीवन मिशनची योजना इम्प्लिमेंट झाल्यानंतर ऑलमोस्ट शेवटचे 15-1 दिवस त्याला ज्यावेळेस सोर्सच आटला त्यावेळेस त्याला टँकर लागला. काय सांगाल, जलजीवन मिशनची जी सुरुवात झाली, आता त्या मिशनमुळं सॅटिस्फाईड आहे का जनता? खूप लोक असे येतात किंवा गावात जेव्हा मी व्हिजिटला जाते तेव्हा ते स्वतः सांगतात की मॅडम आम्हाला खरंच पाणी नव्हतं, पण ही योजना झाल्यापासून आम्हाला नियमित पाणी येते. आधी आम्ही डोक्यावर घेऊन जायचो 1-1 किलोमीटर हंडा, तर आम्हाला आता घरापर्यंत पाणी आलेलं आहे. असं खूप जणांनी जेव्हा लोक स्वतःहून उत्स्फूर्तपणे सांगतात तेव्हा खूप छान वाटतं आणि तेव्हा नक्कीच असं जाणवतं की आपले हे जलजीवन मिशन योजनेचा खूप फायदा लोकांपर्यंत होत आहे. म्हणजे तुम्ही एक पाणीदार महिला म्हणलात तर हरकत नाही. निमित्तानं अनेक घरांना पाणी देणाऱ्या, पाणी पाजणाऱ्या, लहान तहान भागवणाऱ्या असं तुमचं एक क्षेत्र आहे. हो. आपण नवरात्रीच्या निमित्तानं बोलत आहोत रणरागिणी 2024मध्ये. तर काय आत्तापर्यंत जे तुम्ही नवरात्र पाहिलेत, नवरात्रोत्सव पाहिलेत, कुठं तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्या, आमच्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरलात, वेगवेगळे विभाग, मराठवाडा आहे, खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कसं वाटतं हे नवरात्रातलं स्थित्यंतर आहेत, नवरात्रातले काही बदल झालेले आहेत का? काही सांगता येईल का त्याविषयी तुम्हाला? तर म्हणजे मी जॉबच्या निमित्ताने फर्स्ट तर विदर्भ पाहिलं, खानदेश पाहिलं आणि आता मराठवाड्यात नोकरी करत आहे. माझं माहेर पश्चिम महाराष्ट्र, तर 4 भाग पाहण्यात आले. पण नवरात्राला 4 धाम करून टाकलं. यस, तसंही म्हणते. तर 4 भाग पाहिले. नवरात्र असं प्रत्येक भागामध्ये वेगळी काही असते असं मला वाटत नाही. ती श्रद्धा ते असते, जी श्रद्धा असते देवीवरची ती सगळ्याकडे सेमच राहते.
जेव्हा आम्ही लहानपणी जी नवरात्र अनुभवली मी, की त्या वेळेस असं बायका किंवा मोठी माणसं असं व्रत उपवास ह्याच्यावर जास्त भरायचा. तर त्यावेळेस असं खूप काही दांडिया गरबा खेळे असं तसं मी काही खूप अनुभवलं नाही. एक तर ते गाव छोटं होतं आणि त्याच्यावर खूप काही भर नसायचा. एक छोटी देवीचं छानसं मंदिर आहे आमच्याकडे अंबाबाईचं, तर तिकडे जाणं, लक्ष्मी मातेच्या देवळात जाणं. शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर राहताना तिथं जायला मिळायचं का मग तुम्हाला? हां, तिथं होतं. मला असं वाटतं की गरबा दांडिया हे आता खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केलं जातं. आता तर नवीन फॅड आलंय एक 9 दिवस 9 साड्या पाहिजेत. 9 दिवस 9 साड्या. काय सांगायला 9 साड्यांबद्दल? तर हे तर मी म्हणेल की गरबा दांडिया, नवरात्रीच्या 9 साड्या, 9 रंग, ह्यामुळे एक असं आहे की तुम्ही एक सामाजिक एकोपा, कुठे सगळे लोक एकत्र येतात, एक सामाजिक एकोपा जपला जातो. जे दिवस म्हणजे नेहमी घरात राहणारी महिला ही या दिवसात बाहेर पडते, त्यामुळे नवरात्रीचं सणाचं महत्त्व नक्कीच खूप मोठं आहे आणि त्या सगळ्या महिलांना एकत्र यायला तो एक मंच मिळून जातो, एक सामाजिक विचारांची देवाणघेवाण होते आणि एक एकोपा जपला जातो. पण घरातला पुरुषही बाहेर जातो ना, की 9 साड्यांसाठी खिस्सा कापला जाणार आहे म्हणून. करणं अपेक्षितच आहे. तुम्हाला कार्यकारी अभियंता म्हटल्यावर जिल्ह्याचे दौरे आले, कुठेही जाणं आलं, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, कुठलाही असेल आणि कधीही असेल, मंत्र्यासोबत जावं लागतं, पाणी पुरवठा अधिकारी आले त्यांच्यासोबतही फिरावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत तुम्ही एक लेडीज आहात, महिला आहात, तर मग हे जे पुरुष मंडळी असतील सोबत, अधिकारी असतील, त्यांचं तुमच्यासोबतचं वर्तन कसं असतं? थोडं म्हणजे महिलेसोबत कसं बोलावं, काय असं? ॲक्च्युली मी जिथे जिथे नोकरी केली तिथं नशिबाने म्हणता येईल की मला सहकारी वर्ग खूप चांगला मिळाला. ह्या जालना जिल्ह्याचं तर मी सांगेल की मला इथं खूप चांगली लोक मिळाली. मला खूप आनंद होतो इथं नोकरी करताना. भुसावळला ज्यावेळेस सोडलं भुसावळ त्यावेळेस हेच बोलला असेल ना की इथं चांगले मिळाले म्हणून? ॲक्च्युली काय झालं, भुसावळचा मेजर पिरियड हा कोरोनामध्ये गेला. त्यामुळं कोणाला चांगलं कोणाला वाईट म्हणायचं काम, मला असं जे समाजात जाऊन काम करता येईल असं करता आलं नाही. पण जालना जिल्ह्यामध्ये मी आल्यापासून ॲक्टिव्ह आहे आणि एक सामाजिकतेचं भान किंवा समाजाशी येणारा दररोजचा संपर्क पाहता मला खूप आनंद होतो की माझी जालना जिल्ह्यामध्ये खरी नोकरी आमच्या जालना जिल्ह्यापासून सुरू झाली म्हणता येईल. ऍक्च्युली प्रमोशनवरच कार्यकारी अभियंता म्हणून माझी पहिली नियुक्ती म्हणूनच म्हणलं की पहिला आमच्या राशीला पहिल्यांदा आलात तुम्ही, किंवा तुमच्या राशीला आम्ही पहिल्यांदा आलो. ॲक्च्युली मी पहिला जेव्हा जॉईन झाले त्यावेळेस आमचे एक क्लर्क येऊन माझ्याकडे म्हणत होते, मॅडम तुम्ही कार्यकारी अभियंता म्हणून आमच्या जिल्ह्याला पहिल्यांदा ग्रामीण पाणी पुरवठ्याला आहात, त्यामुळे तुम्ही कसं काम कराल हे बद्दल आम्हाला उत्सुकता आहे. पण आता माहीत नाही लोकांची मतं काय आहेत त्याबद्दल. परीक्षेच्या पूर्वी तुम्ही अभ्यासाची कशी पद्धत होती तुमची, जेणेकरून आता ज्या नवीन तरुण मुली असतील की ह्या क्षेत्रात येण्यासाठी कुठल्या पद्धतीनं कुठला रस्ता अवलंबावा लागतो आणि कसा अभ्यास करावा लागतो? इथे माझं सरकारी नोकरी जी लागली सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणून माझं MPSC थ्रू सिलेक्शन झालेलं आहे. MPSC दिली त्यावेळेस माझं MTech सुरू होतं, तर माझ्या डोक्यात हेच होतं की मला सरकारी नोकरीमध्ये जायचं आहे आणि त्या दृष्टीने माझी प्रिपरेशन तेव्हा पण सुरूच होती. अभ्यासाची कशी पद्धत आहे? अभ्यास किती तास करायचा तुम्ही, कसं करायचं जिथे इथपर्यंत पोहोचलात तुम्ही? ॲक्च्युली अभ्यास तासावर नाही काउंट करता येत, मला ते योग्यही नाही वाटत. अभ्यासाची ही पद्धत असावी की तुम्ही जे काही करता ते मन लावून थोडा वेळ का होईना पण त्यातनं काहीतरी आउटपुट निघावं. मागचे पेपर्स वाचणं किंवा मी जेव्हा गेटलाही प्रिपेअर केलं त्यावेळेस जनरली आता काय झालं आहे की युनिव्हर्सिटीचे टेक्स्ट बुक आले आणि तेवढं टेक्स्ट बुक रीड केलं की मुलांना असं वाटतं की झालं माझा अभ्यास. पण नशिबाने म्हणता येईल ज्यावेळेस मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन घेतलं आम्हाला रेफरन्स बुक असायचे, एवढे मोठे बुक्स असायचे. तर BE करताना तर पूर्ण रेफरन्स बुक कधी मी वाचलं नाही. पण गेट जेव्हा करण्याचा निर्णय घेतला तर लिटरली मी तुम्हाला सांगेल की एक 4-5 महिन्यामध्ये माझे सगळे रेफरन्स बुक वाचून झाले होते आणि मला घरी बसून त्यावेळेसचा गेट रँक माझा 895 आला होता. ते एक खूप छान मला अनुभव होता की म्हणजे त्यावेळेस रिअल नॉलेज मी घेतलं आणि मला त्याचं आउटपुट मिळालं. हे कार्यकारी अभियंत्याची जबाबदारी सांभाळत असताना जरी इथं तुम्ही अधिकारी असलात, जिल्ह्याच्या बॉस असलात,
घरी तर काही असं वातावरण नसतं, घरी गेल्यावर तुम्हाला रोजचं स्वयंपाक पाणी करणं आहे, मुलाबाळांना सांभाळणं आहे, हे सगळं कसं हँडल करता तुम्ही? घरी कोणी आहे सासरचं माहेरचं? हो, माझ्या घरी माझे सासू सासरे असतात. माझा लहान मुलगा 3 वर्षाचाच आहे. तर तोही मला खूप चांगलं मदत करतो ह्याच्यामध्ये. अगदी हसून मी ऑफिसला येते तेव्हा बाय करत येते. एक दिवस माझा त्याच्यामुळे, त्याच्या एका स्माईलमुळे छान जातो. माझे सासू सासरे खूप कॉपरेटिव्ह आहेत. ते माझ्या नंतरनं ते सगळी जबाबदारी सांभाळतात आणि मला नेहमी सपोर्ट करतात कोणत्याही गोष्टीमध्ये. सासरचं म्हणलं तर सासरचं कुटुंब माझं खूप मोठं आहे. एक सून म्हणून त्यांनी मला कधी वागवलंच नाही, एक मुलगी म्हणून वागवलं आणि असं सासर मिळाल्यामुळे मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते. आत्ताच तुम्ही म्हणलात की 3 वर्षाचा मुलगा तुम्हाला बाय करायला बाहेर येतो. साहेब येतात का बाय करायला बाहेर किंवा त्यांना ती संधी मिळते का? तसं म्हणता येईल की साहेबांना ही संधी नाही मिळत. नोकरीच्या निमित्ताने सध्या तरी आम्ही वेगवेगळे आहोत. सर भुसावळला जॉबला आहे, मी इथं आहे. पण ज्यावेळेस रविवारी ते येतात त्यावेळेस बाय तर नाही, पण कधी निमित्ताने म्हणजे ऑफिसचा दौरा ठरला तर नक्कीच बाय करावं लागतं त्यांना. समाजामध्ये कंट्रीब्युशन केलं तरी खूप मोठी गोष्ट होईल आणि त्यासाठी म्हणजे आम्ही खरंच एक सावित्रीची लेक म्हणून मी खूप आभार व्यक्त करेल की तुम्ही त्यासाठी एक पाऊल उचललं. तर ह्या होत्या सावित्रीची लेक विद्या कानडे, जालना जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता. मॅडम, तुम्ही आमच्याकडे आलात, आमच्या महिलांना, आमच्या तरुण मुलींना ज्या या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.